स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत आहेत सुनीताताई लोढियाजी. सुनीताताई लोढिया हे नाव खरं तर संपूर्ण चंद्रपूरकरांना अगदी जवळून परिचित आहेत. सुनीताताई लोढिया ह्या पाच वेळा त्यांच्या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक 8 वडगावच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. पहिल्या महिला नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. सुनीताताई लोढियाजी, आपलं CTV न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. तुमच्याकडनं तुमचा विस्तृत परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगाल? नमस्कार, मी सुनीता लोढिया माडेकर. माझा जन्म चंद्रपूरचाच आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटलला. माझे वडील जगन्नाथराव माडेकर MSCBला स्टोअर ऑफिसर होते आणि बाबांची ट्रान्सफर झाल्यामुळे इथेच आम्ही चंद्रपूरला घर बांधून राहायला. शाळेत पण मी भवानीबाई शाळेमध्ये 5वी ते 10वी शिकले. नंतर 11वी 12वी LTVला आणि ग्रॅज्युएशन FES गर्ल्स कॉलेजला केलं. आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण मी डायसवरच असायचे. मला संगीताचं वेड होतं, तर संगीत मंचामध्ये नेते मंडळी आले की आम्ही हमखास आमच्या शाळेचा गीत मंच असायचा आणि त्याच्यात मी असायची. आणि शाळेमध्ये जेवढे पण इंटर स्कूल कॉम्पिटिशन व्हायचे त्याच्यातसुद्धा भवानीबाई शाळेचं नाव अव्वल राहायचं. सतत आम्ही शाळेत असताना हॅट्रिक केलेलं होतं सांस्कृतिक याच्यामध्ये. आणि मुलगी 1.25 वर्षाची असताना 1996ला मी पहिली निवडणूक लढले. तेव्हा साईबाबा वार्ड होते नगर परिषद आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आले. रोस्टर पद्धती असल्यामुळे दुसऱ्याच वर्षी OBC महिलासाठी आरक्षण झालं आणि स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी जे महिलांना 33% पंचायत राजमध्ये आमचा जो सहभाग केला त्यामुळे मला नगराध्यक्ष आणि नगरसेविका होता आलं. अतिशय लहान वयात असताना एकत्र कुटुंबाचा सासू सासरे भासरे जाऊ यांचा मला खूप सपोर्टिंग जे लागतं एका महिलेला राजकारणात यायसाठी, माझे मिस्टर त्यांचा खूप सपोर्ट मला मिळाला. राजकारणात येण्यासाठी तुम्हाला कोणाकडनं प्रेरणा मिळाली? माझ्या मिस्टरांकडनं. रियालिटी अशी आहे की 1990ला माझे मिस्टर निवडणूक लढलेले. अच्छा. आणि गोकुल गल्लीमध्ये सोनी वॉच कंपनी, लोढिया वॉच कंपनी आमचे तिथे खूप जुने 35-40 वर्ष झाले असेल दुकान आहे तिथे. हो. इलेक्ट्रॉनिक्स वॉच कंपनीचं. आणि ज्यावेळेस शरद पवारांकडे घड्याळ नव्हती त्यावेळेस माझे मिस्टर घड्याळ घेऊन निवडणूक लढले होते. अच्छा. आणि आमचा जो वडगाव प्रभाग आहे तो खूप बॅकलॉग होता, कारण की नवीन नवीन लेआउट्स आणि जे प्रॉपर वडगाव जुनी वस्ती आहे तिथं ग्रामपंचायत होते, त्याच्यामुळे खूप बॅकलॉग होता. आणि आमचं जे राहतं घर आहे तिथे सुद्धा काहीच नव्हतं. जेव्हा शांतारामजींचं घर आहे, सिव्हिल लाईन आहे आज, आणि तिथे डेव्हलपमेंट नावाची वस्तूच नव्हती. म्हणजे मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर WBM रोड, पाईपलाईन, इलेक्ट्रिसिटीचे पोल MSCBकडनं लावून आपले लाईट्स लावणं. कारण की माझ्या नगराध्यक्ष असताना सफाईचं प्रायव्हेटायझेशन केलं. आधी प्रायव्हेट नव्हते, आपले सफाई कर्मचारी साफसफाई करायचे. तर ती एक त्यावेळेसचे माझे सपोर्टिंग नगरसेवक होते. आम्ही ट्रायल बेसवर आमचं सिव्हिल लाईन आणि साईबाबा वार्ड होतं, ते ट्रायल बेसवर आम्ही घेतलं. काही लोक विरोध करायचे की नाही प्रायव्हेटायझेशन नाही करायचं, पण मॅन पॉवर कमी असल्यामुळे स्वच्छता व्हायची नाही. तर त्यावेळेस आम्ही कचरा दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा असं अनाऊन्समेंट वगैरे केलं होतं. आणि नीटनेटकं आम्ही त्यावेळेस फर्स्ट टाइम खूप रिस्क घेऊन, म्हणजे जे आता स्वच्छ भारतचा नारा लावून आता तर सगळं कॅम्पेनिंग करून आता स्वच्छ भारतचा नारा लावून कॅम्पेनिंग करून स्वच्छता केली जाते, मात्र त्या काळी तुम्ही स्वतः यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही प्रायव्हेटायझेशन केलं आणि प्रायव्हेट स्वच्छता लेबर्स घेऊन ते प्रभाग स्वच्छ केले आणि मग हळूहळू आता सगळंच प्रायव्हेटायझेशन झालं. लाईटचं पण तसंच आम्ही रिस्क घेतली. खूप दिवे बंद असायचे, कॉर्पोरेशनचे माणसं जायची नाही, लाईट सुरू करायची नाही, खूप ठिकाणी अंधार असायचा, साप विंचू चावायचे, नवीन नवीन लेआउट्समध्ये कचरा खूप असायचा. तर त्यावेळेस ते पण प्रायव्हेटायझेशन केलं. आणि नंतर मग 38 कोटीची योजना, त्यावेळेस पाणी पुरवठा योजना, त्यावेळेस ते आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं. आता तर आपण अमृत बघतोय, भट्ट्याभोळ बघतोय. त्यावेळेस आम्ही खूप रिस्क घेऊन कामं केलेत. आणि शहरामध्ये एक छोटीशी मुलगी नगराध्यक्ष झाली पहिली. तर तुम्हाला गंमत वाटेल, म्हणजे थवेच्या थवे जे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे
काही लोक तर नुसतं बघायला यायचे की कोण मुलगी नगराध्यक्ष झाले आहे. आणि जेव्हा मी विचारायचे त्या महिलांना, काही मंडळांना, की काय काम आणलं आहे, तर नाही मॅडम, आम्ही फक्त तुम्हाला बघायला आलो आहे. म्हणजे मला इतकं कौतुक वाटायचं की खरंच तो एक वेगळाच काम होतं आणि वेगळा तो काळ होता. आणि खरंच लोकांसाठी काम केल्यानंतर लोकांमध्ये जाऊन किती आपल्याला आशीर्वाद देतात आणि अगदी उचलून धरतात, हे मी प्रत्यक्ष अगदीच. म्हणजे अनुभवातनं. एक नगरसेविका 5 वेळा निवडून येणं ही साधी गोष्ट नाहीये. खरं तर तुमचा जनसंपर्क, लोकांशी असलेली जी जोडलेली नाळ आहे, यामुळेच आपण 5 वेळा निवडून आलेलो आहोत. तर अनेक कामासाठी, महिलांसाठी सुद्धा तुम्ही विशेष कार्य केलेलं आहे. तर अगदीच तुमच्याकडनं जाणून घेते. अ, माझा अनुभव खूप मोठा आहेच नक्कीच. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी जे तुम्हाला माझे फाईल्स आणि करस्पॉन्डन्स दाखवलेलं आहे, की कुठलंही नागरिकांचं काम हाती घेतल्यावर जोपर्यंत रिझल्ट्स मिळत नाही, तेवढा मी पाठपुरावा करते. त्याच्यातले काही उदाहरणच तुम्हाला सांगितले. अ, मी 1996ला निवडून आल्यानंतर इंदिरा गांधी आवास योजना होतं आणि माझ्याकडे मित्रनगरसारखं स्लम पॉकेट होतं. आज तर खूप डेव्हलप झालं आहे ते पण. अगदीच छोट्या-छोट्या झोपड्या होत्या. त्यावेळेस आम्ही फरशीचे रोड्स केले. त्यांना इंदिरा आवास योजनेमध्ये एक रूम, किचन आणि टॉयलेट्स बांधून दिले. कारण की तिथे सुद्धा बाहेर मुली आणि महिला जायच्या. माझ्या घराच्या मागे सुद्धा स्लम आहे. म्हणजे जेवढा सिव्हिल लाईन आहे, तर काही पॉकेट स्लमसुद्धा आहे. प्रॉपर ते जुनी वस्ती वस्ती. वडगावची, बेघर वस्ती आहे. दत्तनगरला तर पट्टे वाटपापासून मी काम केलं मॅडम. 2012ला आम्ही महानगरपालिकेमध्ये ठराव घेतलेला. मी ते फाईल्स पण घेऊन आलेले आहे. लोकांना पट्टे वाटप करणं माहिती आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागते, काय प्रोसेस असते, एवढी लेंदी आणि किचकिट प्रोसेस असते. त्याच्यासाठी एक एक कागद खूप महत्त्वाचा असतो. हे मी एक प्रूफ म्हणून आणलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी. तर दत्तनगरला 12ला ठराव घेतल्यानंतर 2022ला आम्ही ढोल ताशा वाजवून कजप करून त्यांना पट्टे दिलेले आहे. पट्टे करायची प्रोसेस अशी असते की लेआउट टाकावा लागतो. ज्यांच्या हद्दीमध्ये जेवढी जागा आहे ती मोजमाप करून त्याचं व्हॅल्युएशन काढावं लागते. सगळे डिपार्टमेंट्स वेगवेगळे असतात. जिल्हा कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकाकडे जावं लागते. कजप करायसाठी भूमी अभिलेखांकडे जावं लागते. म्हणजे असं खूप किचकट कामं असतात. नागरिक ते एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, अनेकदा, आता तुम्ही विचार करा 2012 पासनं 22 पर्यंत किती पाठपुरावा करावा लागला अगदीच, असेल. अगदीच. तर कंटाळून जातात आणि ते सोडून सोडून देतात. देतात. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एक शिकला, सवरलेला, त्यांच्यात राहणारा, त्यांच्या समस्या जाणून घेऊन घेणार सॉल्व्ह करणारा नगरसेवक जर खरंच इमाने इतबारीने काम काम. करत असेल, तर शेवटी आपल्याला पट्टे नक्की मिळतात. हे मात्र खरं. आणि त्याचं स्वरूप म्हणून आपल्याला सुद्धा लोकं त्या याचं म्हणजे कर्तृत्व तुम्ही केलं म्हणून त्याची पावती सुद्धा. अनेक नगरांचे अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. त्यांच्या समस्या असतात, परंतु त्यांना त्यांचा नगरसेवक कोण आहे इथपासून त्यांची परिस्थिती असते. पण आपण मात्र ज्या पद्धतीने काम केलेलं आहे नगरासाठी, तर एकूणच नगराध्यक्ष असताना, एक नगरसेविका म्हणून काम करताना तुम्हाला कसा अनुभव आला? अनुभव कडू, गोड दोन्ही बाजू असतात. ज्यांची सत्ता असते त्यांची कामं सहज होतात. पण सत्ता नसताना आपल्या नागरिकांसाठी, आपल्या प्रभागासाठी निधी आणि काम खेचून आणणं ही खूप मोठी एक सर्कस असते. परंतु आपले रिलेशन्स, आपले अधिकाऱ्यांसोबत तुमचे कसे संबंध आहेत, तुम्ही त्यांच्याशी कसं वागता, कुठला अधिकारी तुम्हाला कसा सपोर्टिंग आहे, किंवा कुणी जर नसेलच करत तर त्याला कुठे नस दाबल्यामुळे ते आपलं काम करतील. आपलं काम म्हणजे नागरिकांचं. हे एक थोडंसं वेगळी सर्कस असते. माझा अनुभव असा आहे की मी नगराध्यक्ष असताना अनेक नवीन कर्मचारी जॉईन झालेले, माझ्याही काळात झालेले, अजूनही ते कार्यरत आहेत. आणि आत्ता जस्ट काही अधिकारी रिटायरमेंट झाले. त्याचा फायदा खूप आपल्याला मिळतो. कारण की मी सत्तेत पण काम केलेलं आहे आणि सत्तेच्या विरुद्ध पण काम केलं आहे. पण मला असं कधी जाणवलं नाही की मी सत्तेत आहे किंवा नाही आहे. सत्तेत नसताना पण
नागरिकांचं काम आहे. सगळ्यात जास्त माझा सिव्हिल लाईन टॅक्स भरतो आहे आणि ते त्याचे राईट्स आहे, बरोबर. ते काम झालंच पाहिजे. तर जेव्हा मी अधिकाऱ्यांकडे जाऊन सांगते, त्यांना आपल्या वार्डामध्ये बोलवून आणते आणि दाखवते नागरिकांच्या समोर की हे असं काम आहे, त्यांना एक आम्ही टाइम लिमिट देतो की सर इसमें क्या कर सकते. ते सांगतात की मॅडम हे होऊ शकते, याला असं असं करावं लागते, एवढा वेळ लागते. ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या, पण आपल्याला रिझल्ट द्या. अनेक प्रभागांमध्ये रस्ते नाल्यांची असुविधा आहे. तुम्ही रस्ते नाल्यांसोबतच एका स्मशानभूमीसाठी सुद्धा खूप पाठपुरावा केला आहे. खरं तर माणसाचा मरणोत्तर प्रवास देखील सुखाचा व्हावा यासाठी सुद्धा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. माझ्या प्रभागामध्ये एक वडगावला लागून आपली इरई नदी वाहते आहे, खूप मोठं पात्र आहे. जेव्हा महानगरपालिका झाली, आपल्या इथे एक अद्ययावत सुसज्ज अशी एकच स्मशानभूमी आहे आणि माझ्या प्रभागातनं जेव्हा अंतिम संस्कारासाठी पूर्ण जटपुरा गेट असं ट्रॅफिकमधनं जेव्हा तिथे जातो आणि तो जो नागरिकांना त्रास होतो ते मी बघितलं आहे. आणि ग्रामपंचायत असण्यापासनं नगरपालिका झाल्यापासनं आजही महानगरपालिका होऊन 2 टर्म झाले, आजही काही नागरिक वडगावच्या त्या पात्रामध्ये अंतिम संस्कार करत आहे. माणूस जिवंत असताना काय आपल्या जीवनामध्ये हाल अपेष्टा जीवन जगतो हे सर्वश्रुत आहे. त्याला आपलं जीवन जे काही करायचं ते करतात, पण मेल्यावर सुद्धा त्याला शांतीने ते अंतिम संस्कार, ते आपली भारतीय संस्कृती आहे, ते शेवटची आपली वाटचाल आहे. तिथे तरी त्यांच्यासोबत जाणारे आणि त्यांना चांगलं एक स्थळी अंतिम संस्कार व्हावा या उद्देशाने ज्यावेळेस शंभरकर साहेब होते आणि त्याच्यानंतर काकडे सर आलेत, आम्ही बजेटमध्ये 2 करोडची तरतूद सुद्धा केली. आणि ज्यावेळेस महानगरपालिका झाले 2011ला, तर महानगरपालिकेचे पण काही नॉर्म्स असतात, टाउन प्लॅनिंग आहे आणि त्या नॉर्म्सनुसार आपल्या चंद्रपूर शहरामध्ये जे व्हायला पाहिजे ते अजूनही झालेलं नाही आहे. त्यापैकी एक हा माझा विषय स्मशानभूमीचा. सतत पाठपुरावा करते आहे. वडगावला जे ढोरफोडीची जागा म्हणतात ते गव्हर्नमेंट लँड आहे, त्याचा 7/12 हे सगळे कागदपत्र पाठपुरावा केलेला आहे. बजेटमध्ये तरतूद पण केलेली होती. पण कधी कधी काय होते, काही अधिकाऱ्यांना असं वाटतं की 3 वर्ष झाले की मला निघून जायचं आहे. नागरिकांसोबत, नगरसेवकांसोबत इथे बसणारा प्रशासक जो आहे त्याची दूरदृष्टी कशी आहे, विकास करण्याची त्याची किती इच्छा आहे, त्यावरही काही विषय अवलंबून असतात. तर मला वाटते की या स्मशानभूमीसाठी मी पाठपुरावा करते म्हणून कदाचित ऑपोजिशन पार्टीचे नगरसेवक किंवा अपोजिशन पार्टी याच्यात इंटरेस्ट दाखवत नाही की या विषयाला मॅडमला क्रेडिट मिळेल. याच्यात आपल्याला क्रेडिट लोक आहेत. बरोबर. नागरिकांची सुविधा, त्यांचे कामं करणं हे महत्वाचं आहे आणि आज काळाची गरज आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगते, गुजरातला एक मी स्मशानभूमी बघून आले होते. त्याचं पूर्ण व्हिडिओ, त्याचं इस्टिमेट सगळं मी काकडे सर असताना त्यांच्याकडे दिलेलं होतं. ती स्मशानभूमी नसून तिथे एक गार्डन खूप मस्त डेव्हलप केलेलं होतं आणि प्रत्येक समाजाचे तिथे देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि एकदम फ्लावर गार्डन, म्हणजे आपण स्मशानभूमीत जात आहो असं वाटणारच नाही. आणि लकीली मला ते अंतिम संस्कार बघायला मिळाले. इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट तिथे लावलेलं आहे स्मशानभूमीमध्ये, कॉईल सिस्टीम. ते कॉईल बटन दाबले की बाहेर येतं आणि डेड बॉडी तिथे ठेवल्यानंतर ते कॉईल आत जातं आणि 1 मिनिटात माणसाचा धुवा उडतो आणि तुम्हाला एक 15-20 मिनिटानंतर तुम्हाला जे फुलं पाहिजे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर माझी एक इच्छा होती की एक अशी अद्यावत अत्याधुनिक एक स्मशानभूमी, जी जुनी वस्ती आहे वडगाव, कारण की जो आपला DP सँक्शन होतो त्यामध्ये तुम्हाला DP रोड्स दिलेले आहे, स्मशानभूमी दिलेली आहे, ट्रक टर्मिनल दिलेले आहे, आपल्या शाळांसाठी रिझर्व जागा केलेली आहे, त्यानंतर आरोग्य केंद्रासाठी जागा रिझर्व केलेली आहे. तर त्यात फक्त कागदावर न राहता पार्किंगसाठी जागा द्यावी लागते आणि मिनी मार्केट आहे. जे नगरसेवक नुसतं नाली आणि रोड करून चालणार नाही, वाढती लोकसंख्या, वाढते व्हेकल याच्यासाठी सुद्धा कुणाला तरी काम करावं लागेल. आज तुम्ही पाहता प्रत्येक रोडला वन साईड सगळे व्हेकल्स दिसतात, पार्किंगसाठी जागाच नाही आहे. तर आम्ही शासनाकडे पण मागणी करते की तुम्ही जे प्लॅन सँक्शन करतात
कमर्शियल व्यावसायिक बांधकाम मंजूर करतात. तर तिथे तुम्ही पार्किंग ठेवायला पाहिजे. खूपदा काय होतं, प्लॅन सँक्शन होतं, पार्किंग ऑन पेपर दाखवतात, पण नंतर तिथे पार्किंगच नसतं. तर जे कस्टमर आहे किंवा व्यापारी आहे जे गाडीने जातात ते व्हेकल ठेवणार कुठे? तर ती व्यवस्था आपल्याला आत्तापासून करावं लागेल, त्याच्यावर काम करावं लागेल. तर असे माझे काही विषय जरा हटके असतात, पण ते पुढच्या पिढीसाठी किंवा आताच्या घडीला ते अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्हाला सरकारी शाळा कॉर्पोरेशनच्या अद्ययावत असायला पाहिजे. सगळं ऑनलाईन एज्युकेशन झालेलं आहे आणि एज्युकेशन फार महाग झालेलं आहे. तर ते सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा BPLच्या यादीत त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण कोरोनामध्ये बघितलं की आपल्याला भाड्याने घेऊन लॉनमध्ये हॉस्पिटल उघडायसाठी वेळ आलेली होती. अगदीच. नंतर तर मग त्याच्यावर विरोध केला, कारण की ते कापडाचं पेंडॉल टाकत होते. उद्या आग लागली तर कोण रिस्क घेणार? कोरोना काळामध्ये आमचे हॉस्पिटल्स नव्हते, तर बऱ्याच डॉक्टर्स लोकांनी खूप मदत केली. त्यांच्या हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून शासनाने डिक्लेअर केले. तर ही वेळ कधी वेळ कोणती कशी येईल तुमची पूर्वतयारी असायला हवी. खरं. आपण ती वेळ गेली निघून, पण परत केव्हा दुसरा कुठला रोगराई येईल त्यावेळेस कॉर्पोरेशननी सज्ज असायला हवं. आता गेले 10 वर्ष झाली आहे, चंद्रपूर महानगरपालिका झाली. तुम्ही पहिल्या महिला नगराध्यक्ष राहिलेले आहे. गेले 1997 पासून तुम्ही राजकारणात आहात आणि संपूर्ण परिस्थिती चंद्रपूरची बघतात. आता मला असं वाटतं की आता काय महानगरपालिका म्हणून चंद्रपूरचा आरसा कसा असायला हवा, चंद्रपूर कसं असायला हवं, आपली किंवा त्या तुलनेत चंद्रपूर सध्या काय कुठल्या स्थितीत आहे? आत्ताच्या घडीला तर मी तुमच्याच ऑफिसला ज्या रस्त्याने आले, मी तर कारनी आले, टू व्हीलरनी आले असते तर नक्कीच कंबर मोडली असती किंवा पडून पाय मोडला असता, अशी परिस्थिती या पण रोडची आहे. असेच आपण शहरातले बऱ्याच ठिकाणचे रस्ते बघतो आहे की जागोजागी गड्डे पडलेले आहे. आणि प्रशासक म्हणून 3.5 वर्षामध्ये जे काम व्हायला हवं होतं, कारण की नगरसेवक असताना मानधन देतात. आम्ही 63 नगरसेवक आणि कॉप एवढ्या नगरसेवकांचं मानधन सेव्ह झालेलं आहे. त्या मानधनातनं सुद्धा रस्त्याला डागडुगी किंवा रिपेरिंग केलं असतं तर ते आज रस्ते असे दिसले नसते. आणि कामाची क्वालिटी, एक प्रशासक म्हणून तुम्ही जेव्हा काम करता आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, तुम्हाला सांगते आज 2.5 कोटी आपण जमिनीत घातले अमृत जल योजनेमध्ये. माझ्याच प्रभागामध्ये हवेली गार्डन, भावना सोसायटी, वडगावची जुनी वस्ती, नल है लेकिन जल नाही, अशी परिस्थिती आहे. आम्ही खूप पाठपुरावा केला, यांच्याकडे अजून स्रोतच नाही आहे. नवीन परत टेंडर काढलेलं आहे, ते पण कर्ज घेऊन. आता आमच्या नगरपालिकेचं बजेट केवढं आणि तुम्ही खर्च केवढं करता आणि कर्ज घेतलेलं आहे, त्या कामाचा तसाच बट्ट्याबोळ झाला. आता पालिवाल सर तर निघून गेले, ज्यांना ती माहिती सगळी होती. आता नवीन मॅडम आल्या आहे, निवडणुका पुढे होणार आहेत, पण त्या योजना ज्या आहेत त्याचं खरंच इम्प्लिमेंटेशन कसं करायला पाहिजे. ॲक्च्युली बघितलं तर जेव्हा अमृत जल योजना आली त्यावेळेस आम्ही लोकांनी, जे अनुभवी नगरसेवक होते माझ्यासोबत, त्यांनीसुद्धा आम्ही प्रेझेंटेशन द्या, म्हणजे तुम्ही पाईपलाईन कुठून कुठपर्यंत टाकून राहिलेले आहे, कुठल्या कुठल्या एरियात. आणि जेव्हा खोदकाम सुरू केलं, तुम्ही एक एक एरिया घ्या, नॉन टेक्निकल लोकांना खोदायची कामं देऊन दिले, पूर्ण शहर खोदून ठेवून दिलं. तर काम करण्याची जी पद्धत असते, आता आम्ही तर नगरसेवक आहोत, टेक्निकल आम्ही इंजिनियर नाही, पण अनुभवाने काही गोष्टी जेव्हा बोलतो, एखादा रोड बनते आहे, वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे नालीच्या डिझाईनमध्ये, आपल्याकडे ओपन ड्रेनेज आहे. मी नगराध्यक्ष असताना कंटूर सर्वे आपल्या सिटीचा झाला पाहिजे, हा विषय धरून ठेवला. कारण की आपल्या शहराची जी भौगोलिक परिस्थिती आहे, कुठे डाऊन आहे, कुठे अप आहे, कुठे टेकडी आहे आणि आजूबाजूला माइन्सचे ढिगारे आहेत. तर जेव्हा पाण्याचा फ्लो येतो, माझ्या प्रभागातलं उदाहरण देते, काही आमच्या प्रभागामध्ये कब्बशीसारखा एरिया आहे, तिथे पाण्याची विल्हेवाटच होत नाही. मग अशा परिस्थितीत काय करायचं? कंटूर सर्वे करून वाहतं पाणी, पावसाचं पाणी, ते जेव्हा भरतं वरून आलेलं आणि पावसाळ्याचं पाणी, त्याचा फ्लो कुठे जातो आहे त्या साईडला त्याची विल्हेवाट काढली पाहिजे नाल्यांची.
आणि ड्रेनेज बांधत असताना वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे, वाहतं पाणी जमिनीत पण गेलं पाहिजे आणि त्या नाल्या सगळ्या कवर्ड राहायला पाहिजे. एवढं मोठं बजेट आहे. तुम्ही एक एक एरिया घ्या ना, पूर्ण शहर नसेल होत, एक एक एरिया घ्या. मी नगराध्यक्ष असताना माझ्या प्रभागामधनं एक मोठा नाला वाहतो. शाळेमध्ये म्युन्सिपाल्टीची शाळा होती, आहे अजूनही, आणि त्या शाळेमध्ये पाणी घुसायचं आणि शाळा बंद व्हायची. ती शाळा मी दत्तक घेतली त्यावेळेस, आणि त्यावेळेस मी 20 लाखात नाल्याचं बांधकाम केलं. माझ्या नंतरच्या नगराध्यक्षांनी तो नाला जर पुढे नेला असता किंवा महापौर जे झाले, आज नाला आपल्या इरई नदी त्या शेवटपर्यंत गेला असता. तो नाला तेवढाच बांधला मी, आणि 8 मीटर चौडा नाला आहे तो. माझ्याकडे मॅप आहे. आजही तुमच्यासारखे काही पत्रकार किंवा जुने लोक कुठलाही रेकॉर्ड पाहिजे असेल तर मला फोन करतात की मॅडम तुमच्याकडे आहे का. तर तो 8 मीटर चौडा नाला तसाच जर पुढे नेला, आता वस्त्या वाढत आहे, घरं बांधून आले लोक, आणि अतिक्रमण खूप होत आहे. तर काय लोकप्रतिनिधी एकदम अतिक्रमण कोणी करत असेल तर अपोज करू शकत नाही, किंवा त्यांचे काही ठिकाणी हितसंबंध किंवा हात बांधलेले असतात, आणि तो खूप नाजूक विषय असतो. पण अधिकाऱ्यांसाठी ते 3 वर्षांनी तर त्यांना जायचंच असते ना, पण शहरात काहीतरी करून जायचं. आज महानगरपालिका झाल्यानंतर आजही जे सिटी प्लॅनमध्ये रोड्स, डीपी रोड्स सँक्शन झालेले आहे. तुम्हाला मी एक माझं करस्पॉन्डन्स दाखवते. जसं स्मशानभूमीचं दाखवलं, हे डीपी रोडला फक्त डिमार्केशन मागते मी. अच्छा. एवढ्या वर्षापासून ते सुद्धा देत नाही आहेत. म्हणजे जागा महानगरपालिकेने 2010ला घेतलेली आहे, लोकांना पैसे दिलेले आहे. हा सिटी प्लॅनमध्ये डीपी रोड 100 फुटाचा दाखवलेला आहे. आज तिथे अस्तित्वात 50 फुटाचा रोड आहे. मी वारंवार करस्पॉन्डन्स करते आहे, पत्र देते आहे, स्वतः जाते आहे, आणि फक्त एक रिक्वेस्ट करते की तुम्ही डिमार्केशन द्या आणि एक फलक लावा की हा महानगरपालिकेचा डीपी रोड आहे इथून इथपर्यंत, जेणेकरून पुढे अतिक्रमण होणार नाही. बरोबर. आज स्टार्टिंगला असा चौडा मोठा रोड आहे, पण समोर काही लोकांनी रोडवर घरं बांधली आहे, मग त्यांचे घरं तुटणार ना. तर ती परिस्थिती अजूनही आपण करू शकतो, फक्त दूरदृष्टी हवी. बरोबर. जे डीपी मध्ये डीपी रोड्स आहे, स्मशानभूमीसाठी रिझर्व जागा आहे, कारण की आपल्याला लिमिटेशन्स आहे, कारण की आपल्या चंद्रपूर शहराची हद्दवाढ झालेली आहे, ज्याच्यासाठी आजही माझ्यासोबत माझे सहकारी नगरसेवक लढते आहेत, कारण की हद्दवाढ करण्याने तर आपल्याला जागाच मिळणार नाही. परत तुम्ही वृक्षप्रेमी असताना सुद्धा कोर्टात केस लढवून काही गोष्टी चांगला प्रश्न विचारला. कारण की कसं आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे, वृक्षप्रेमी आहे, आणि मला झाडाची जोपासना करणं, त्याला फुलं आलेले बघणं खूप आवडतं. पण माझ्या प्रभागामध्ये साईबाबा मंदिर ते दिनुजी भवनकडे जाणारा डीपीमध्ये 50 फुटाचा तो रोड होता, आणि काही लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण करण्याच्याच उद्देशाने झाडं लावलेली. त्याच्यात फळझाडं पण होती, सागाची झाडं पण होती, आणि शेवटी मग जेव्हा रोड बनवायला घेतला तर त्या लोकांनी कोर्टामध्ये केस टाकून स्टे वगैरे घेतलेला होता. पण ट्रॅफिक एवढं वाढलं तिथनं, आणि तो रस्ता अरुंद झालेला होता, तर समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी कोर्टातनंच मला 7 वर्ष मी कोर्टात भांडले की हा डीपी रोड आहे 50 फुटाचा. आज जर हा रस्ता मोठा केला नाही तर उद्या तिथे जीवितहानी नक्कीच होणार, कारण की खूप वर्दळीचा रोड झाला आहे. साईबाबा मंदिर आहे, जनता कॉलेज आहे, हॉस्पिटल्स झालेले आहे आता तिथे एवढे, आणि इकडे आम्ही रस्ते बांधल्यानंतर स्नेहनगरला जाणारी वर्दळ, सगळी ट्रॅफिक तिथनं जातं. त्याच्यामुळे फार गरजेचं होतं, आणि मी फाईट केली, 7 वर्ष लढले. झाडं कापताना खूप वाईट वाटलं, पण आज सगळे नागरिक सुरक्षित तिथून जातात. तो रस्ता मोठा करण्यासाठी अगदी रस्त्याच्या मधोमध असणारे मी एक 28 झाडाचं ते ऑर्डर कोर्टातनं घेतलेलं, कोर्टाने मग आदेश केला आणि ते झाडं तोडले. परत एक राहिलं की आपण कोरपणामध्ये नक्षलाइट्स प्रभागामध्ये सुद्धा एक खूप सुंदर काम केलेलं आहे. तिथे तुम्ही गरीब मुलांना दत्तक घेता. तुमचं तिकडे इन्स्टिट्यूट आहे पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत 3ही शाखांमध्ये. तर जरा आपल्याकडनंच जाणून घेते. खरं बघितलं तर
लहानपणीची ती माझी हॉबी म्हणून ते माझं एक इन्स्टिट्यूट झालेलं आहे. लहानपणी शाळेमध्ये एक दिवस शिक्षक दिवस असतो आणि स्टुडंट शिक्षक बनून शिकवतात. तर माझं बालपणापासून एक टीचर व्हायचं स्वप्न होतं लहानपणापासून. तर मी शाळेत पण दरवर्षी साडी घालून शिकवायला जायचे आणि टीचर व्हायचे. आणि सुट्टींच्या दिवसांमध्ये मी स्वतः टीचर होऊन माझे जे बालमित्र राहायचे, माझ्या आईचं घराच्या मागे एक मांडव वेल टाकलेला असायचा आणि माझ्या शाळेचं नाव मांडव वेल हायस्कूल असायचं. आणि मी शिकवायची, पेपर काढायची, रिझल्ट द्यायची, जो फर्स्ट यायचा त्यांना चॉकलेटसुद्धा द्यायची. अशा याच्यातनं 2002ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे मी अध्यक्ष झाले. आणि काँग्रेसमध्ये नॅचरली काम करत असल्यामुळे प्रदेशवर होते मी, आणि काँग्रेस गव्हर्नमेंट असल्यामुळे वसंतराव पुरके साहेब शिक्षण मंत्री होते. नंतर विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते. आधी सुशील कुमार शिंदे सरांनी सुद्धा खूप मदत केली मला. आणि जे जे प्रस्ताव आम्ही टाकायचं, एक काँग्रेसची कार्यकर्ती इथपर्यंत येऊन काम करते आहे, त्यामुळे ते माझे प्रस्ताव मंजूर करायचे. आणि एक नक्सलाईट ट्रायबल एरियामध्ये शाळा, त्या गावाला शाळाच नव्हती, आणि स्पेशली मुलींना 2002ची गोष्ट सांगते आहे की जिल्हा परिषदला 5वीचं एज्युकेशन झाल्यावर बाहेर जावं लागायचं, नाल्यांना पाणी असायचं, पावसाळ्यात जाता यायचं नाही, शेतकऱ्यांची आणि कामगारांची मुलं मुली असायची. तर या उद्देशाने आम्ही तिथे एक शाळा काढली. नंतर मग ज्युनियर कॉलेज आणलं, सिनियर कॉलेज आणलं, तिथे BEd पण आहे. आणि कॉन्व्हेंटपासून आम्ही तिथे, आणि जेव्हा राजकारणात काम करत असताना अशा काही प्रॉब्लेम्स घेऊन मुलं मुली येतात ज्यांच्याकडे पैसा नसतो आणि ॲडमिशन पैशासाठी थांबलेली असते, अशा वेळेस दरवर्षी एक 5 ते 10 मुलं मी मग म्हणते की तुम्ही तिथे शिकायला तयार आहात का? कारण की इथे सायन्समध्ये जर मार्क्स कमी असेल, ॲडमिशन घ्यायचे असेल तर 30-40 पुढे 50 असे पैसे लागतात. तर मी अशा गरिबांच्या मुलांना मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पाठवते आणि त्यांचं ॲडमिशन करून देते. एक ते मनाचं जे समाधान आहे, बालपणीचं स्वप्न, ते केल्याचं एक मनाला शांती आणि समाधान मिळतं. खरं तर चंद्रपूर महानगरपालिका एक महानगरपालिका कशी असावी, तर मिनी मार्केटसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चिकन मार्केट जे रस्त्यावर उभे राहून ते विकतात, त्यासाठी सुद्धा शेल्टर असावं त्यांना, म्हणून सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की महानगरपालिका झाल्यानंतर काही नॉर्म्स असतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं फार गरजेचं असते. त्याच्यामध्ये हे जे विषय मी धरलेला आहे, आपण बघतोय की प्रत्येक रोडला कुणी काय खावं, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, परंतु रोडच्या कडेला जेव्हा काही चिकन विक्रेता किंवा मटण विक्रेता ते डेड बॉडी लटकवून ठेवतात, माशा लागलेल्या असतात आणि आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असतो, आणि येणारे जाणारे जे विद्यार्थी असतात, लहान मुलं असतात, त्यांचे काही क्वेश्चन्स असतात की हे सगळं कशासाठी, का बरं, याला का मारलं, खूप प्रश्न असतात. बरोबर. आणि नियमाप्रमाणे शेल्टर हाऊस असणं फार गरजेचं आहे. ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा, सुरक्षेसाठी सुद्धा ते तेवढंच गरजेचं आहे. म्हणून मी सतत पाठपुरावा करते आहे की खूप वर्षाच्या आधी गोल बाजार झालेला, त्याप्रमाणे मी माझ्या प्रभागामध्ये एक मिनी मार्केट मागते आहे की इथला नागरिक जो आहे, जसं स्मशानभूमीसाठी रेटून धरलं त्याप्रमाणे एक मिनी मार्केट असावं, जिथे भाजीपाला, फ्रूट, चिकन, मटन, मेडिसिन, म्हणजे ज्या गरजू वस्तू आहे नागरिकांना ज्या घ्यायसाठी सिटीमध्ये जावं लागतं, त्यांनी तिथेच जर थांबलं तर ते ट्रॅफिक पण तिकडे थांबेल आणि जे व्यावसायिक नवयुवक आहे त्यांना रोजगार सुद्धा मिळेल आणि ट्रॅफिक तिथे थांबेल. म्हणून मी हा पाठपुरावा करते. आणि जे रोडच्या कडेला ते घाणेरडं चित्र दिसते, कारण की काही काही लोकांच्या संघटना माझ्याकडे येतात. मंदिर आहे, मंदिरच्या बाजूला सुद्धा नॉनव्हेज विक्रेते बसतात, आणि जे लोक खात नाही, जे व्हेजिटेरियन्स आहे, त्यांना पण ते वाईट वाटतं, आणि लहान मुलांना सुद्धा ते बघायला खूप वाईट वाटतं. आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तो एक जो प्रकार आहे सध्या, तो एक चांगला नाही. तर त्याच्यासाठी त्यांना एक
मार्केट द्यावं उपलब्ध करून, आणि फिश मार्केट असावं, चिकन मार्केट असावं, मटन मार्केट असावं. त्यांनी तिथे जाऊन ते खरेदी करावं आणि स्वच्छता असावी तिथे. बरोबर बरोबर. ते नॉर्म्समध्येच आहे, पण त्याच्यावर अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. ती एक मागणी मी रेटून धरलेली आहे. अच्छा, तुमच्या पाठपुराव्याला आता कुठपर्यंत यश आलंय किंवा कुठपर्यंत आलाय तो? पाठपुराव्याला मागच्या वेळेस जे अधिकारी होते त्यावेळेस त्यांनी स्ट्रिक्टली फॉलोअप केलेला होता. परंतु मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चंद्रपूर शहराला लिमिटेशन्स आहे. इकडे फॉरेस्ट, इकडे MSCB आहे, इकडे माइन्स आहे. जोपर्यंत हद्दवाढ होणार नाही अशा प्रकारच्या मार्केटसाठी सुद्धा जागा उपलब्ध करता येणार नाही. कारण की अधिकाऱ्यांनी आजही ज्या रिझर्वेशन्सच्या जागा आहे त्यांच्यावर कब्जा केलेला नाही. महानगरपालिकेच्या रिझर्वेशन ठेवलेलं आहे, पण तुम्ही त्या जागा आपल्या कब्जात घ्यायला पाहिजे. रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत महानगरपालिकेच्या, त्या महानगरपालिकेने स्वतःच्या कब्जात न घेतल्यामुळे तिथे अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमण झालेलं आहे, अवैध बिझनेस सुरू आहे आणि त्या जागेवर ते लोक लाखो करोडो रुपये घेऊन राहिलेले आहेत. परंतु महानगरपालिकेने असं अजूनपर्यंत कुठेच जागा आपण घेऊन अशा प्रकारचं मिनी मार्केट किंवा शेल्टर हाऊस हे केलेलं नाही आहे. जागा सगळ्या रिझर्व आहे ना अजूनही कागदावर. बरोबर. पण त्या रिझर्व जागा त्यांना घेऊन आपल्या कब्जात घेऊन कशाला? लिगल लेआउटचे ओपन स्पेस सुद्धा मी स्वतः फॉलोअप करते आहे. ओपन स्पेसवर नागरिकांचा अधिकार असतो. उद्या मुलं कुठे खेळणार? अशा माझ्याच प्रभागामध्ये मी 5 ओपन स्पेस दाखवल्या की या अतिक्रमण होत आहे, त्या मोकळ्या करून मुलांना तिथे खेळू द्या. कारण की ग्राउंड सिटीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण जे लिगल लेआउट आहे तिथे ओपन स्पेस आहे, त्या तरी तुम्ही त्याला छान ब्युटिफिकेशन कंपाऊंड करून नागरिकांच्या मुलांच्या हवाले करा, ज्यामुळे मुलांना खेळता येईल. अगदी अगदी बरं. एकूणच म्हणजे ओव्हरऑल जी म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व कसं असावं, तर आज खरं तर इथे चर्चा केल्यानंतर ते प्रत्यक्ष सुनीताताई लोढिया हेच नाव येतं. तर आपण पाहिले की सुनीताताई लोढिया यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी अनेक विषयांना हात घातला. तर 1996-97 पासूनचा तो काळ आणि त्यानंतर आतापर्यंत सुद्धा ज्या ज्या पद्धतीने राजकारणातली परिस्थिती जरी बदलली असती, कितीही उलथापालथ जरी राजकारणात झाली असली, तरी त्यांचं काम मात्र त्यांनी कुठेही थांबवलं नाही किंवा कुठेही त्याला ब्रेक लागू दिला नाही. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी जेवढं काम केलेलं आहे ते तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलंच आहे. परंतु त्यांनी शहरात सुद्धा काम केलंय, शहराच्या बाहेर सुद्धा नक्षलाइट्स भागामध्ये सुद्धा ते आजही काम करतायत. गरिबांची जाणीव, आपल्या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवताना, ते हाताळताना येणाऱ्या समस्यांना तोंड देऊन त्या आजही सक्षमपणे काम करत आहेत. सुनीताताई, आपण स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. खरंच आपल्याशी बोलून मला खूप छान वाटते आणि एक सक्षम नेतृत्व, एक सक्षम नगरसेवक कसा असावा, तर सुनीताताई लोढिया यांच्यासारखाच असावा असंच मी म्हणेल. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू.